हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा जो चॅप्टर आहे आपला त्याच्यातले डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन्स जे आत्तापर्यंत बऱ्याचशा स्कूलच्या आणि बोर्डच्या एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत ते प्रश्न, त्याची आयडियल उत्तरं आणि त्याच्याशी रिलेटेड भरपूर अशा टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला वळूयात, जास्त तुमचा वेळ घेत नाही, पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स. 3 मार्कांसाठीचा हा प्रश्न विचारला आहे आणि इथं काय विचारलं बघा. पहिला, आयडेंटिफाय द मोलिक्यूल लेबल्ड ॲज एक्स इन द डायग्राम. सो दिस इज द एक्स मोलिक्यूल. आणि मग ह्या एक्स म्हणजे काय आहे, तर ऑब्वियसली दिस एक्स इज tRNA. what would be the sequence of the anticodon किंवा sequence on the anticodon if the corresponding codon sequence of mRNA GAU. mRNA वरती जर असणारा कोडॉनचा सिक्वेन्स GAU असेल तर tRNA वरचा असणारा अँटीकोडॉन काय असणार आहे, तर G ची पेअर C सोबत, A ची पेअर U सोबत आणि U ची पेअर A सोबत. अशा पद्धतीनं झाल्यामुळे अँटीकोडॉन वुड बी CUA. During the process of translation, the amino acids are bound by which bond? ट्रान्सलेशन होत असताना अमिनो ॲसिड्समध्ये जे असतात दीज आर द पेप्टाइड बॉन्ड्स किंवा दे आर बाउंड बाय पेप्टाइड बॉन्ड्स असं तुम्ही सांगू शकता. त्यानंतर दुसरं, हे 3 मार्कांचे 3 प्रश्न झाले. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड एक्सप्लेन द ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस विथ द हेल्प ऑफ द गिवन डायग्राम. किंवा हे 1 वर्षी असा विचार होता आणि नंतर सेम डायग्राम पण प्रश्न वेगळा होता की आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ बोन्स इन द गिवन पिक्चर अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स इन द इव्हॉल्युशन. सो ह्याच्यामध्ये जे आहे इट इज ॲनाटॉमिकल का मॉर्फॉलॉजिकल, कुठल्या प्रकारे एव्हिडन्स झाला, इंटरनल आहे. सो इट इज ॲनाटॉमिकल एव्हिडन्स आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती इथं सांगायची आहे. द गिवन diagram show anatomical similarities between the human hand, foreleg of ox, forelimb of bat and flipper of whale. Anatomical evidences म्हणजे काय हे पहिल्यांदा सांगितलं आणि मग ह्या सगळ्यांच्या मध्ये त्यांचे डिफरंट, सुपरफिशियली डिफरंट आहेत, त्यांचे फंक्शन्स डिफरंट आहेत ह्या ॲनिमल्समध्ये असणारे, परंतु त्यांचे सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट सेम आहे, विच इंडिकेट्स देअर कॉमन ॲन्सेस्टर असं तुम्ही सांगाल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हे ट्रान्स्क्रिप्शन ह्या डायग्रामवरती बेस्ड असणारा 3 मार्कांसाठीचे अगेन 3 प्रश्न आहेत. आयडेंटिफाय द सेल्युलर प्रोसेस इन द गिवन डायग्राम. इट इज ट्रान्स्क्रिप्शन. विच एन्झाईम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस. तर ह्याच्यामध्ये एन्झाईम RNA पॉलिमरेज लागतं. इन प्रेझन्स ऑफ दिस एन्झाईम ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस होते. RNA पॉलिमरेज एन्झाईम जर ॲब्सेंट असेल तर ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस होणार नाही. इन विच पार्ट ऑफ द सेल दिस प्रोसेस ऑकर्स. तर न्यूक्लियसमध्ये होतं. 3 मार्कांसाठी 3 प्रश्न. त्यानंतर ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स. याच्यामध्ये अगेन एक्स हा पार्ट दिलेला आहे. आयडेंटिफाय द पार्ट एक्स असा प्रश्न विचारला आहे. सो दिस पार्ट इज अपेंडिक्स. विच टाईप ऑफ ऑर्गन इज शोन इन द डायग्राम. तर इट इज व्हेस्टिजियल ऑर्गन असं सांगाल. आणि मेन्शन एनी अदर 2 एक्झाम्पल्स ऑफ सच ऑर्गन्स. तर ह्याच्यामध्ये मग आपण जे शिकलो आहे, विजडम टीथ आहे, कॉक्सिक्स आहे, बॉडी हेअर, मसल्स ऑफ इयर पिना वगैरे, ह्यापैकी कोणतेही 2 ऑर्गन्स तुम्ही सांगणं इथं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर परत हे चित्र दिलं आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ एव्हिडन्सेस. तर हा 1 मार्कासाठी प्रश्न होता की दिस टाईप ऑफ एव्हिडन्स इज अ मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. त्यानंतर एक्सप्लेन द गिव्हन डायग्राम असा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये ही डायग्राम कशाशी रिलेटेड आहे, तर इट इज पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सचा पार्ट आहे हा, होय की नाही. मग त्याच्याबद्दल तुम्हाला इथं लिहायचे की फॉसिल्स, कोणत्या ऑर्गॅनिझमचे फॉसिल्स कोणत्या लेअरमध्ये आपल्याला सापडले आहेत आणि इट इंडिकेट्स द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन हे आपण याच्यामध्ये सांगितलं आहे. सो सिनोझोईक, मेसोझोईक वगैरे पॅलिओझोईक हे जे एरा आहेत त्या प्रत्येक एरामध्ये कोणत्या कोणत्या ॲनिमल्सचे फॉसिल्स सापडले त्याच्यावरून हे एव्हिडन्स आपण सांगितले. देन कम्स द नेक्स्ट पिक्चर बेस्ड किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन. हे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन काय आहेत, आयडेंटिफाय द ॲनिमल्स करायचं आहे. मग हे ॲनिमल्सची नावं पहिल्यांदा इथं मी सांगितलं की दीज आर द ॲनिमल्स विच शो द कनेक्टिंग लिंक्स आणि मग प्रत्येकाची नावं आणि मग तो ॲनिमल कशामधली कनेक्टिंग लिंक आहे हे मी इथं सांगितलं. सो तुम्ही आता बघितलं असेल तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जे व्हिडिओ बघितलेला होता त्याच्यामध्ये मी नोट्सचा जो पार्ट होता त्यातलाच जो पार्ट कॉपी पेस्ट करता येण्यासारखा आहे तो मी ॲज इट इज इथं घेतलेला आहे. देन कम्स द नेक्स्ट, दॅट इज ऑब्झर्व द गिवन फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स. or observe the given
फिगर अँड राईट अ नोट, किंवा त्याच्यावरती परत 3 मार्कांसाठीचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सो हे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेसवरती आधारित प्रश्न आहे. आयडेंटिफाय द evidence of evolution shown in the given diagram. This is embryological evidence. How this evidence is used as a proof for evolution, असा नेक्स्ट प्रश्न आहे. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स इज यूज्ड एज अ प्रूफ फॉर इव्हॉल्युशन, की त्याच्यामध्ये सांगितले की सिमिलॅरिटी इन द एम्ब्रिओलॉजिकल स्ट्रक्चर्स जे आहे एकदम इनिशियल स्टेजेसला सगळ्या ॲनिमल्सचे, व्हर्टेब्रेट्सचे स्पेसिफिकली एम्ब्रिओ सिमिलर आहेत, आणि इन द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट, लॅटर डेव्हलपमेंट जशी होत जाते तसं तसं त्यांच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसून येतात, विच इंडिकेट्स देअर कॉमन ॲन्सेस्टर. त्यानंतर मेन्शन एनी 2 अदर इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, मग मॉर्फॉलॉजिकल, अनाटॉमिकल इव्हिडन्सेस वगैरे हे सांगितलं. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द व्हेस्टिजियल ऑर्गन. तर हे आहे आपला विजडम टीथ, आणि इकडचा जो पहिला जो आहे तो मसल्स ऑफ इयर, पिना. आणि त्यांच्याबद्दल विचारलं आहे की मग हे जे व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहेत ते कोणत्या ॲनिमल्समध्ये फंक्शनल आहेत आणि कशासाठी आहेत, तर ते आपण इथं सांगितलं. देन कम्स द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. एक्सप्लेन द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विथ रिस्पेक्ट टू द गिवन डायग्राम. सो ह्याच्याशी रिलेटेड जी थिअरी ऑफ इव्हॉल्युशन आहे इट इज लॅमार्किझम, बरोबर. मग ह्याच्यात आपण त्याच्याबद्दल सांगितलं, लॅमार्किझमबद्दल जे नोट आहे ती, त्याची एक्झाम्पल्स, त्याच्यावरचे ऑब्जेक्शन्स, हा सगळा पार्ट आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केला. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे इट इज रिलेटेड टू म्युटेशन. बघा, मी तुम्हाला लास्ट लेक्चरच्या वेळेस सांगितलेलं होतं की असे चित्र देतात आणि मग हे काय आहे वगैरे असा प्रश्न विचारला जातो. सो तो हा तशाच प्रकारचा प्रश्न आहे. हे काय आहे, तर इट इज रिलेटेड टू म्युटेशन. मग म्युटेशनची डेफिनिशन, आणि मग विच जेनेटिक डिसऑर्डर्स आर फॉर्म्ड बाय, 3 मार्कांसाठी 3 प्रश्न. डायग्राम बेस्ड जसा प्रश्न विचारला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामधलं उत्तर हे लिहायचं आहे. त्यानंतर ऑब्झर्व द गिवन फिगर अँड एक्सप्लेन द सेल्युलर प्रोसेस इन इट. ही कोणती आहे, तर ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे. ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर आपण पूर्ण डिटेल त्याच्यामधली ट्रान्सलेशन म्हणजे सेंट्रल डोग्माचा हा जो दुसरी स्टेप आहे, ट्रान्स्क्रिप्शन पहिली, दुसरी ट्रान्सलेशन. मग ट्रान्सलेशन हे सायटोप्लाझममध्ये होते, मग तिथं काय होतं वगैरे हे सगळं डिटेल त्याचे पॉईंट्स ह्याच्यात सांगितलेत. तुम्ही असं जर तुम्हाला वाटलं की गडबड होते तर तुम्ही पॉज करा, स्क्रीनशॉट करून घ्या, किंवा मग पॉज करून व्हिडिओ लिहून घ्या आणि मग म्हणजे ह्याच्यात जे दिसतंय ते लिहून घ्या आणि मग पुढचं परत प्ले करा, असं करू शकता. यू कॅन रिड्यूस द स्पीड ऑफ द व्हिडिओ सो दॅट हळूहळू जाईल, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट पडेल त्या पद्धतीनं तुम्ही ह्या ज्या नोट्स आहेत त्या तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. रेडीमेड मी यासाठी देत नाही बिकॉज मग रेडीमेड हे आता आहे समजा तुमच्या डोळ्यासमोर आणि तुम्ही ते लिहून काढताय नोटबुकमध्ये, तर लिहिता लिहिता तुमच्या हातानं, तुमच्या डोळ्यानं, तुमच्या डोक्यानं तुम्ही ॲट अ टाईम 3 ह्याच्यात महत्त्वाचे ऑर्गन्स इन्व्हॉल्व केलेले आहेत. सो लिहित असताना तो पार्ट जास्त चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मदत होते. म्हणून माझा हट्ट असतो की लिहून घ्या. रेडीमेड काय तुम्ही PDF घेतली, प्रिंट काढली, मग त्यात तुम्ही कितपत वाचाल हे परत संशोधनाचाच विषय आहे. वाचाल नाही असं मी म्हणू शकत नाही, बट त्या नुसतं वाचण्यापेक्षा हे तुम्ही बघून वाचून लिहून घेतलं की ते अजून जास्त चांगलं लक्षात राहायला तुम्हाला मदत होते. त्याच्याबरोबरीनं लिहिता लिहिता तुमचा अभ्यास होतो. म्हणून तुम्हाला मी लिहून घ्या असं सांगते. बाकी काही हेतू नाही आहे की तुम्हाला द्यायचं नाही आहे मला वगैरे, असं काही नाही आहे. सो हे काही प्रश्न झाले. अजून जर तुमच्याकडं काही प्रश्न ह्याच्याशी रिलेटेड जर असतील, ह्याच्या व्यतिरिक्त काही, तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला माझा नंबर तुमच्याकडं आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला ते प्रश्न पाठवू शकता. नक्कीच आपण त्याचाही विचार करू, तेही प्रश्न इन्क्लूड करूयात. जितके मॅक्सिमम पॉसिबल प्रश्न आपल्याला घेता येतील प्रत्येक चॅप्टरवरती तसे घेऊयात आपण. आता हे तर झालंच, डायग्राम बेस्ड क्वेश्चन झाले, एक्सरसाइजचे होतील. त्यानंतर मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स आपण खूप सारे, म्हणजे मी तर त्याच्यावर तुम्हाला क्विझेस देणार आहे. जसं आपण आधी आपण टेस्ट घ्यायचो ना ते पोलसारखे वगैरे, तशा प्रकारचे मी क्विझेस देखील देत आहे तुम्हाला वेबसाईटवरती आपल्या. ते क्विज सॉल्व करायचे आणि मग त्याचा स्कोर जो काही होईल त्याच्यावरून तुमची तयारी कितपत झालेली आहे. सो खूप साऱ्या प्रकारे आपण एक चॅप्टरचा स्टडी हा वेगवेगळ्या अँगल्सनी करणार आहोत.
त्यातला हा एक महत्त्वाचा पार्ट की एखाद्या पर्टिक्युलर पार्टवरती डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात ह्याची पण तुम्हाला जरा आयडिया येणं गरजेचं आहे. म्हणून हा आजचा व्हिडिओ मी तेवढ्यासाठी स्पेसिफिकली बनवला. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. अजून प्रश्न असतील तर मला नक्की पाठवून द्या. काही तुमची अजून वेगळी रिक्वायरमेंट असेल ते देखील मला कमेंट करून सांगा. एव्हरीवन्स कमेंट्स सजेशन्स आर वेलकम. ठीक आहे. सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूयात, भेटूयात याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचा पार्ट डिस्कस करण्यासाठी. टिल देन गुड बाय. थँक्यू.